नमस्कार, मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. ओढ तुझ्या प्रेमाची भाग 13. गेल्या भागात आपण पाहिलं की राधाचा भाऊ रमेश तिची मस्करी करतो. तिचं लग्न ठरवलं आहे म्हणून सगळे रमेशला मुलगी बघायला जाणार असतात. आता पाहू पुढे. राधाने ही गोष्ट राजला सांगितली. तिच्या आयुष्यात जे देखील घडत होतं ते सर्वात आधी राजला समजलं पाहिजे असं तिला वाटायचं. राजही मनोमन विचार करू लागला, मी देखील असंच राधाला बघायला जाणार. सारं काही घरच्यांच्या संमतीने होणार. माझी राधा, माझं पहिलं प्रेम. राधा फार खुश होती, कारण तिच्या लाडक्या भावाच्या आयुष्यात आता त्याची हक्काची बायको येणार होती, तिची वहिनी. दुसऱ्या दिवशी राधा आणि तिचे कुटुंब मुलगी बघायला गेले. मुलगी फोटोपेक्षाही प्रत्यक्षात सुंदर दिसत होती. वैदेही नाव होते. राधा रमेशचा चेहरा पाहत होती. त्याचा चेहरा बघूनच वाटत होतं त्याला मुलगी पसंत आहे. वैदेहीच्या घरच्यांनी चांगला पाहुणचार केला. रमेश आणि वैदेहीला प्रश्न विचारले. रमेशची नजर तिच्यावरून बाजूला होत नव्हती. वैदेहीच्या आई वडिलांना देखील रमेश आवडला होता. वैदेही देखील स्मित हास्य करत होती. तिलाही पाहून वाटत होतं रमेश तिला आवडला आहे. का नाही आवडणार? होताच रमेश आवडण्यासारखा. जी मुलगी त्याच्याशी लग्न करेल ती फार सुखी राहील. राधाने तर मनोमन तिला वहिनी म्हणून स्वीकारलं देखील. घरी जात असताना राधा म्हणाली, आई, दादा आणि वहिनीची जोडी खूप छान दिसेल ना? रमेश गालातल्या गालात हसत होता. ते राधाने आईला इशाऱ्यानेच दाखवलं. सर्वांना समजलं रमेशला वैदेही आवडली आहे. आई, मी काय म्हणते, वहिनी आवडली आहे हे सांगूया का? राधा रमेशकडे पाहतच म्हणाली. नको राधा, इतकी काय घाई आहे? मला वाटतं रमेशला इतकी काही आवडली नाही वैदेही. बाबा म्हणाले. बाबा, मला आवडली आहे वैदेही. रमेश ओघात बोलून गेला. आता तो शांतच बसला. बघितलं बाबा, मी म्हणाले होते दादाला वहिनी आवडली आहे. सगळे हसू लागले. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर राधाने राजला वैदेही आवडल्याचे सांगितले. राधाची बडबड चालूच होती. राज मन लावून सारं काही ऐकत होता. किती गोड दिसते राधा, तिच्या रूपाकडे पाहत राहावं अशीच होती. राज, मी काय बोलते आहे, लक्ष आहे का तुझं? हो, बोल ना, राज म्हणाला. बरं, आज ओवी आणि अमोल देखील आले नाहीत, राधा म्हणाली. खरंच राधा, माझ्यासोबत कंटाळा आला का? राज चेष्टा करत म्हणाला. नाही रे, तसं नाही. मग कसं? तो पापणी खाली न पाडता बोलत होता. राधा लाजली. ती इथे तिथे पाहू लागली. त्याने तिचा हात अलगद हातात घेतला. त्याच्या स्पर्शाने ती मोहरून गेली. अंगावर शहारे आले. राजला आज माहित नाही काय झालं होतं. तो त्याच्या भावनांवर कंट्रोल ठेवू शकत नव्हता. राधाने स्वतःचा हात त्याच्या हातातून सोडवला. राज भानावर आला. हे काय मी वेड्यासारखं वागतो आहे? सॉरी राधा, राज हळूच आवाजात म्हणाला. राधा काहीच बोलली नाही. दोघेही शांत बसून होते. फारच असहज वाटत होतं. राज, मी जाऊ का? उशीर झाला आहे. चेहऱ्यावर आलेले केस कानामागे करत ती म्हणाली. राधा, सॉरी ना, माझ्यावर रागावलीस का? प्लीज जाऊ नको. पुन्हा असं कधीच करणार नाही, राज तोंड बारीक करून म्हणाला. त्याला असं पाहून राधाला हसू आलं. राज, नाही, मी तुझ्यावर रागावली नाही. मला जरा काम आहे घरी, ती त्याला समजावत म्हणाली. थोडा वेळ बस ना, प्लीज. राज इतका आग्रह करत होता. तिचाही पाय निघता निघत नव्हता. बरं, फक्त 10 मिनिटं बसणार, राधा पुन्हा बसत म्हणाली. राजच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली. राधा, आता तू नणंद होणार, तुझा वेगळाच रुबाब असणार, राजने बोलायला सुरुवात केली. नाही रे, माझ्यासाठी ती वहिनी नावासाठी असेल, खरं तर ती माझी बहीणच असणार. रुबाब कशाला पाहिजे? ती पण आपल्या घरातली होऊन जाणार. तुझ्या ह्याच स्वभावाच्या प्रेमात पडलो आहे मी राधा, राज पटकन बोलून गेला. राधाने ते ऐकलं. तिला हे ऐकून खूप बरं वाटलं. राधा, कॉलेजच्या पहिल्या दिवशी ओवी कसली भडकली होती, तू मात्र किती शांत होती. राज बोलत होता तेव्हा त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसत होती. राज, माझी आई नेहमी म्हणते, आपली खरी संपत्ती आपली माणसं असतात, त्यांना जपलं पाहिजे. मला असं पटकन कोणावर राग करता येत नाही. रागात माणूस काहीही बोलून जातो. एका क्षणात आलेला राग मजबूत नाती नेहमीसाठी तोडून टाकतो. राज, तुला विश्वास बसणार नाही, मी लहानपणी फार रागिष्ट होते. दादाने मला चिडवलं तर इतकं चिडायचे.
त्याच्या अंगावर वस्तू फेकायचे. एकदा असंच त्याने मला चिडवलं होतं. तेव्हा मी रागाच्या भरात त्याच्या अंगावर कैची भिरकावली. नेमकी ती त्याच्या पायाला लागली. त्याच्या पायातून रक्त येऊ लागलं. ते पाहून मी फार घाबरले. दादा रडायला लागला. आई आली. तिने पाहिलं. दादाच्या जखमेवर हळद लावली. रक्त थांबलं. लागलं होतं दादाला, पण मीच रडत होते. आईने ते पाहिलं. ती मला काहीच बोलली नाही. मी शांत बसले. थोड्या वेळाने आई आली. मला मांडीवर बसवलं. माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, राधा, तुझ्या रागामुळे रमेशला काय झालं पाहिलंस ना? राग हा असाच असतो. रागात बोललेले शब्द, रागात केलेली कृती केवळ त्रासच देऊ शकतात. तुला कितीही राग आला तरी स्वतःवर कंट्रोल करता आला पाहिजे. राग हा शत्रू आहे. आपलं नुकसान करतो हे कायम लक्षात ठेव. त्या दिवसापासून मी माझा राग कमी करू लागले. कितीही राग आला तरी मी काही बोलत नाही, कोणतीही कृती करत नाही. रागाला मी माझ्यापासून खूप लांब ठेवते. किती छान पद्धतीने हाताळली आईने सिच्युएशन, राज म्हणाला. हो ना, आई अशीच आहे, गोड. तिने कधीच आमच्यावर हात उचलला नाही. नेहमी प्रेमाने समजावलं. माझी आई माझी मैत्रीण आहे. सगळं काही मी तिला सांगते. राधा म्हणाली. माझ्याबद्दल सांगितलं? हो, सांगितलं. तू माझा चांगला मित्र आहेस. तिला राजच्या बोलण्याचा ओघ समजला नाही. फक्त मित्र? राधाच्या डोळ्यात आता प्रकाश पडला. ती पण त्याला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाली, हो, फक्त मित्र आहेस, तेच तर सांगणार. राधा न समजल्याचा आविर्भावात बोलत होती. राजचा चेहरा उतरला. राज, आपलं काय ठरलं आहे? जेव्हा आपण आपल्या पायावर उभं राहू तेव्हा घरी सांगायचं. तोपर्यंत तू माझा मित्रच. हे ऐकून त्याचा चेहरा खुलला. बरं राज, आता मी जाते. मला घरी जरा काम आहे. बाय. राधा खांद्यावर बॅग ठेवत म्हणाली. बाय राधा. राधा निघून गेली. राज तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत मनातच बोलू लागला. राधा, तुझ्या प्रेमाची ओढ ही वेगळी आहे. मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे, ज्या दिवशी तुझ्या गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र असणार. क्रमश. कधी येणार तो दिवस? वाचत रहा ओढ तुझ्या प्रेमाची. कथालेखन अश्विनी कुणाल ओगले. श्रोते हो, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर एक लाईक जरूर द्या आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद.